रात्री त्या कल्लमाच्या अंगात भूत शिरल्यासारखं माणसावर चिडत राहते होती. कल्लम मग? हा, म्हणजे त्याची बायको. बायको? ते का होतंय, माणसांना बघितलं की नाही त्यांना खाऊ की गिळू असं होतंय तिला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आम्ही उद्या सकाळी जातो. हां, हरकत नाही. थँक्यू बाबा. अगं पण आता रात्रीची सोय कुठे करायची आपण आपली? कुठे म्हणजे काय, त्या कल्लमाकडेच होईल खरं आपली सोय. तर तू ऐकलं नाहीस का? तिथे जाणं आता सेफ नाहीये. हाय काय आता सर, यापेक्षा खूप जास्त धोके पत्करलेत ना आपण आपल्या आयुष्यात. हे काहीच नाहीये. आणि मला असं वाटते की त्याच्या घरी जाऊनच आपल्या हाती काहीतरी लागेल. हे तर करायलाच पाहिजे ना सर. बरं, ठीक आहे. काय झालं? कसला विचार करताय? इंद्राचाच ना? अहो, तुम्हाला त्याची जर इतकीच काळजी वाटतेय तुम्ही नव्हतं पाठवायचं ना अनोळखी ठिकाणी. तुम्ही का ऐकता त्या राणीचं? तुम्ही आणि इंद्रा दोघंही राणी जसं सांगते तसं ऐकता. एक दिवस असं उजाडू दे की तुम्ही राणीबद्दल चांगलं बोलाल. मी आता कोणाचाच विचार करत नाहीये. मला माहिती आहे हे दोघं सुखरूप पोचलेत. मग कसला विचार करताय? विक्रांत पुन्हा फॅक्टरी विकायचं म्हणतोय. काय? हो, त्याला काही करून थांबवावं लागेल. अहो, पण इथे राहून कसं थांबवणार आहोत? एटीशी बोलावं लागेल. फॅक्टरी विकत घ्यायला कोण जो माणूस येणार आहे त्याला भेटावं लागेल. आणि त्याकरता इथनं बाहेर पडावं लागेल. ते जवळपास अशक्य आहे. तेच तर, या विक्रांतनी आणि दादासाहेबांनी आपल्या सगळ्यांवरनं बारीक नजर ठेवायला लावलेली असणार. आपण कोणी कुठेच जाऊ शकणार नाही. पण जावं तर लागेलच. मी आता रतनला भेटायला चाललो आहे. हे बघा, डोक्यात एक कल्पना आहे. त्या विक्रांतनी आणि दादासाहेबांनी आपल्या सगळ्यांवरनं बारीक नजर ठेवायला लावलेली असणार. आपण कोणी कुठेच जाऊ शकणार नाही. पण जावं तर लागेलच. हे बघा, डोक्यात एक कल्पना आहे. तुम्ही एकच काम करा. मी बंगल्यातनं गायब झाल्यावरती जर गेट जवळ कोणी येत असेल त्याला अडवा. एवढं करा प्लीज. हे बघा, काही करून आपल्याला फॅक्टरी वाचवावीच लागेल. मी आलोच. सांभाळून जा. काय झालं? मला ना ते कुत्र्यांची भीती वाटते. अहो, चांगलंय, वाटलीच पाहिजे. हा काय? आय मीन, घाबरू नको ना, तू मी आहे ना तुझ्यासोबत. तू का काळजी करतेस? काय नाही होणार, डोंट वरी. सर, आपण असं बरोबर चाललोय ना? म्हणजे काय कळत नाही, अंधार आहे, रात्र आहे. काय काळजी करू नकोस ना. पोचलो होत आपण. त्याने जे सांगितलेलं ना आपल्याला ऍड्रेस, आपण तसे आलोय. पोचून जाऊ आपण, डोंट वरी. देवा, राणी आणि इंद्रजित साहेब गेल्या तर खरं, पण त्यांना आता मोकळ्या हाताने येऊ देऊ नकोस बाबा. अगं, ती नाही मोकळी येणार. त्यांच्या हाताला काय ना काय गावणारच बघ. अगं, दोघं बी हुशार आहेत आणि त्याला माहिती कशी काढायची ती. होय, तर त्यांनी यायला लई उशीर लावू नको ते म्हणजे झालं. त्या विक्रांत साहेबांना जर कळलं ना काही दोघं खोटं बोलून गेले तर? नको घाबरू, काय सुद्धा होणार नाही. कोणतरी आलंय वाटतं. तुम्ही लपा खाली लवकर.
बघते कोण